श्रावण महिना आणि गणेश उत्सवाची चाहूल लागली की घरामध्ये गोडधोड पदार्थांची मेजवानी सुरू होते। मात्र या सणासुदीच्या काळात साखरेने चांगलंच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे। साखरेमुळे अनेक पदार्थांचे महागाईने वाढलं आहे, त्यामुळे सर्वसामान्य आता नेमकं या येणारा सण कसा साजरा करावं याची उत्सुकता किंवा त्यांचा तो टेन्शन वाढलेला आहे। नेमकं या पदार्थांच्या वाढलेल्या किमतीबद्दल सर्वसामान्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून काही बाजारपेठांमध्ये किरकोळ दर तब्बल 70 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत। याचा थेट परिणाम मिठाई व्यवसायावर झाला आहे। महागाई काय कारण काय, आता साखर वाढल्यामुळे बाकीचे रेट सगळे वाढत आहेत। तेल वाढलंय, साखर वाढली आहे, दुधाचे रेट वाढले आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिक मिठाईचे रेट वाढले आहेत। सणासुदीच्या आता काळात हे सगळे रेट वाढल्यामुळे, मिठाईचे रेट वाढल्यामुळे ग्राहकांना त्याचा परिणाम जाणवल आणि आमचाही नाइलाज आहे, कारण रॉ मटेरियल वाढल्यामुळे सगळे मिठाईचे रेट ऑटोमॅटिक वाढले आहेत। जिलेबीचे माग 80 रुपये वाढले आहे, बाकी मिठाई पेढा वगैरे याच्या माग 100 रुपये परत वाढले आहेत। पेढे, बर्फी, गुलाबजामुन, जिलेबी आणि लाडू तयार करण्यासाठी साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईचे दरही वाढण्याची शक्यता आहे। मॅडम, आपण गृहिणी आहात, महिन्यात तुमच्याकडे बजेट असेल की बाबा या बजेटमध्ये आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे, पण आता बजेट वाढलेलं आहे, आता नियोजन कसं असणार आहे? मग नियोजन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला परवडत नाही त्या कमी प्रमाणात आपण वापरणार किंवा खाणार असं आहे। आता आपण या बेकरीमध्ये आलेला आहात, काय घेण्यासाठी आला होता आणि आधीचा रेट काय होता आणि आताचा रेट काय आहे? आम्ही पूर्वी पण मिठाई घ्यायचो, पण पूर्वी किलोनी परवडायची आम्हाला घ्यायला, पण आता आम्ही जर बघितलं तर आम्ही बजेट बघून किंवा आमचा हिशोब बघून आम्ही पाव किलो असं किंवा अर्धा किलो किंवा कुठं पाहुण्यांकडे जरी जायचं म्हटलं तर आम्ही बजेट मध्येच राहणार, की बाबा आम्ही पाहुण्यांकडे पूर्वी गेल्यानंतर आम्ही अर्धा किलो 1 किलो मिठाई नेत होतो, तसं आता ते दिवस राहिले नाही। म्हणजे किलो घेण्याच्या अगोदर अर्धा किलो घेते, अर्धा किलो म्हणजे पाव किलो घेते, पण खाणं मात्र बंद कोणी करू शकणार नाही, म्हणजे थोडक्यात पण ते घेणं गरजेचं आहे। सोलापूरमध्ये पेढ्यांचे दर 70 रुपयांपासून वाढत आता 100 रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गोड खाण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात। साखरेच्या दरवाढीचा हा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या बजेटवर बसणार आहे। दुःखदायी गोष्ट आहे। 2 महिन्यापूर्वी मी 42 रुपयांनी साखर घेतलेलं आहे आणि आज जवळपास 70-72 रुपये आहे। नुसतं साखरच नाही तर तेल सुद्धा 1.25च्या आसपास आहे। तर खर्चामध्ये खूप काही फरक पडलेला आहे। सोलापूर अत्यंत गरिबीचे हे आहे, कारण इथे उद्योगधंदे काहीच नाही आहे। लोक हॉटेलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये लोक जगत आहे। विडीचं पण काम जे आहे अत्यंत कमी झालेलं आहे। या महागाईमध्ये लोकांना पैसे पुरेसे नाही आहे, तर मला असं वाटतं की महागाई लवकरात लवकर नियंत्रणात आणलं पाहिजे आणि लोकांना उद्योग दिलं पाहिजे जे सर्वसामान्यांना परवडेल आहे। आता आपण 42 किलोनी साखर घेतली होती, आता आपण घेतोय 70 किंवा 90 रुपयांनी आपण साखर घेतोय। याच्यासोबतच जिलेबीचे जे भाव आहेत किंवा बेकरीचे पदार्थ आहेत त्यांचे पण भाव वाढलेले आहे, आपण जे खाताय याचे पण भाव वाढलेले आहेत। ते तर सर्वसामान्य आहेत, ज्यांना जे महागाई भेटणार आहे त्या हिशोबाने ते लोक विकणार आहे। दूध वाढलेलं आहे बरं का, तर यासाठी तर ते लोक काहीच करू शकत नाही, पण याला जर मूळ किमतीमध्ये जर त्यांनी कमी केले तर विकणाऱ्यांना पण ते सोयीस्कर आहे। काकू, नाव काय आहे का आपलं? नाव काय आहे? शकुंतला काळे। अच्छा, महाग झालेला आहे साखर, काय म्हणताय? महाग झाली की साखर, महाग झालेली आहे साखर। मग कसं आहे बजेट, कसं आहे आता महिन्याचं तुमचं? बजेट कसं आहे, आता महाग झालंय म्हणल्यावर बजेट वाढणार की। आता तुम्ही जे पदार्थ पण घेतला ते पण महागाई झालं वाटतं? महाग झालंय की, मग किती झालंय। आधी हे कमी रेट मध्ये बसत होता, आता जास्त रेट लागलाय की, खाण्यापिण्याचं सगळं रेट जास्त आहे। यंदाचा सण कसा करणार साजरा? सण आता काय असं करायचा, उपाय काढावं लागणार ना। रेट महाग झाला, हे झालं, मग गोरगरीब खाणार का? सावकार एक आणू शकतो, सावकार आणू शकतो, कारण तो त्याला काम असतंय। जे रोजगार आहे त्यांनी काय करावं, म्हणून रोजगाराचे हे करायला पाहिजे, कारण ज्याच्याकडे आहे तो खातो। कारण किती जरी महागाई झाली
तर त्यांना काही वाटत नाही का, तर त्यांना महिन्याला पगार येतो. आणि जे रोजगारानं रोज कष्ट करून जो खातो त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ह्या सरकारी लोकांनी. कारण कसं काम वगैरे नाही तरुण मुलांना मुलींना, म्हणून लक्ष घ्यायला पाहिजे सरकार लोकांनी. कारण गरीब लोकांकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. श्रीमंती कशी आहे, श्रीमंत मध्ये आहे म्हणतो खुशाल खाऊन त्याचे लेकर बाळ सुखी आहे, पण गरीबाकडे कोण लक्ष देते का? गरीबाकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने, द्यायला पाहिजे. महागाई बी कमी केलं पाहिजे. कारण आता आपण श्रीमंत आहे, आपण चांगलं खाऊ शकतो. तोच गरीब का एक रोजची भाकर त्याला मिळू शकत नाही का, तर तो रोजगार करून खाऊ शकतो, लेकरा बाळाचं पोट भागू शकतो. म्हणून सगळं कमी दर म्हणजे कमी, सगळ्यात अन्न धान्य भाजी सगळं आलं त्याच्यामध्ये कमी दरामध्ये पाहिजे. कारण गोरगरिबाकडे बी लक्ष देणं सरकारचं काम आहे. तर या होत्या सोलापूरकर ज्यांनी या महागाईबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर सरकारने यावर तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया सुद्धा सोलापूरकरांनी दिलेली आहे. पाहत राहा राजनीती न्यूज सोलापूर.